बाबा ते भाऊ म्हणून सांगते बघ तुला. हा ते नीट आहे काय? हो बायकांचा काय भरोसा नसतोय बघ. ते नवऱ्याला आपल्या तालावर नाचवतात. त्या नवऱ्यांचा सहवास करायला या बायकांना काय खुशी होते कुणास ठाऊक. हा अजून एक सांगते बघ. जगात सगळ्यात मोठी चिडकी आणि नखरे करणारी कोण असेल तर ती बायको. नवऱ्यानं स्वतः आधी कसा वागतोय ते बघावं ना. बायको जीवाचं पाणी करून सगळा संसार सांभाळत असते, पण तिच्या काळजीची तिच्या कष्टाची नवऱ्याला जराही किंमत नाही. म्हणजे मी तुमचा नवरा आहे मान्य? अजिबात नाही. तू बायकांना नावं ठेवत होतास म्हणून मी सांगितलं. मी तुझ्या संकट बोलत नाही तर तू का माझ्या संकट बोलते? ते तुमच्यासाठी आहे बघा. तुमची आवडती फुलं आहेत ती. माळायचे तर माळा नंतर द्या. याला कसं माहित? हा राणाजी तर नाही, हा दारुडा लफंगा राणाजी असूच शकत नाही. कोण आहे ते? कालची उतरली असेल तर निघ बाहेर. कोण उतरले? हे बघ, या पुढे या खोलीत जर का तू पिऊन वगैरे आलास ना तर याद राख. म्हणजे ते पिऊन नाही आलं तर चालतंय म्हणा की? नाही चालत. मागे हो, मागे हो. मागे हो. झालो की. या पुढे कधीच तू या खोलीत यायचं नाही. निघ बाहेर. काय पिऊन यायचं नाही? तू गप्प बसा. तू
लवकर तुझी बॅग उचल आणि बाहेर उभा का हो बाहेर. का ते का म्हणजे तुझी लायकी नाहीये या खोलीत राहायची. हो बाहेर. कोण म्हणला सर? ते मी तुमचा नवरा. ए खबरदार खबरदार, परत नवरा वगैरे म्हणलं असतं. तुझा आणि माझा काहीही संबंध नाहीये. राणाजींच्या नखाची इसार नाहीये तुला. हो बाहेर. मयूर रानात आहे ना बा. तू गप्पा बस बर का लाडू. मला चांगलंच माहिती हा कोण येते. हा? मग मला बी सांगा की कोण असं. तू मागे हो मागे. तू एक लुच्चा लफंगा आणि खोटारडा माणूस आहेस कळलं. बाय बाय. ते तुम्ही मला ओळखत नसते त्याला मी काय करणार? मी चांगलंच ओळखलंय तुला. तू अत्यंत मवाली माणूस आहेस. निघ तू बाहेर. ते हे बघा ते असं आपल्या माणसाला ते बाहेर आपला माणूस तुझा आणि माझा काही संबंध नाही. तू बाहेर हो आधी. तू लांब थांब रे लांब थांब. निघ बाहेर. मी एकदा शेवटचं सांगते तुला. नीट सांगते बाहेर हो बाहेर. ते मी काय म्हणते ते काही ऐकायचं नाहीये मला. ऐकू- तू ती बॅग उचल आणि बाहेर. मी ओ ते हो बाहेर. हे काय बरोबर नाही केलं तुम्ही. काय बरोबर काय चूक ते मला चांगलं कळतं. तू शिकवायची गरज नाहीये. तू बाहेर हो. निघ बाहेर. अहो, निघ बाहेर लवकर. निघ. राणा भाऊजी. काय र कसला कालवा चाललाय सकाळ सकाळ. काय म्हणजे बाईला डेंजर की हो. ते नवऱ्याला असं कोण कधी हाकलतं काय? बघा की काय हालत केलं माझं. झोपत असताना बदा बदा पाणी ओतलं की माझ्या तोंडावर आणि हाकल लावलं की मला. आजपर्यंत राजाचा अपमान कुणी असा केला नसते बघा. हे बघ तो तुझा प्रश्न आहे. तिला कसं पटवायचं ते तू बघायचं. हं? ते पटवायचंच नाही मला. मी निघालो बघा. इथं राजाचा अपमान होत असतंय तिकडं मी थांबत नसते बघा. हळू बोलायचं या घरामध्ये. हळू बोलायचं. कारण कुणी जर ऐकलं का नाही तर लई मोठी पंचायत होईल. ते मला काय फरक पडत नाही. मी निघालो सरळ. थांब थांब थांब. हे बघ तू थांब जरा. आपण काय तर मार्ग निघतो का बघू. काय बघू काय होतंय ते. हे तुम्ही तुमचं काढत बसा बघा. जाताव. राज्यकोंडा राज्यकोंडा. राणादा एक काम होतं. कुठं बाहेर निघाला का? परत कधी येणार? हे मी कधीच बाहेर जाणार नाहीत. कशाला जात्याल. एकतर राणा भाऊजी लई वर्षांनी आल्यात परत. तेव्हा ते काही कुठं बाहेर जाणार नाहीत. पण तुमचं जर काही काम असेल तर ते नंतर न बघू. आता राणा भाऊजीसनी जरा आराम करू द्या. जावा. चालेल. राणा तुला न्याहारी आणू काय? हा आनंद ते भूक लागली बघ मला. बर बर आणते. हा हे काय बी सांगू नका. हे असलं काय बी जमत नसते मला. एकतर तुम्ही त्या तुमच्या जाऊबाईला समजावून सांगा नाहीतर मी जातो. अरे हे बघ एकतर का नाही हळू बोल जरा. आणि जरा शांतीनं बसून सांग नीट काय झालंय ते. हं? चल. चल. राज्यकोंडा. बोल. हे बघा ते काल मला उक्की आली म्हणून मी घेतली बघ. ते काल घरी आलो न खोलीत गेलो तेव्हा ती बाई दरवाजा उघडायला तयार नाही की हो. मग जोर लावून आत फिरलो की मी. अरे पण तू दारू का पिला बाबा. मज्जा म्हणून ना. काय मज्जा म्हणून. हे बघ तुला त्या मास्तरनीचा विश्वास जिकायचा आहे तेव्हा तुला दारू पिऊन चालणार नाही. अरे दारू शरीराला चांगली नसत्या. हे तुम्ही तुमच्या नवऱ्याला काय सांगत नाही? तो दारू पिला तर आमच्यासाठी चांगलंच आहे. तू त्याचा सोड. तू जरा मास्तरनीकडे ध्यान दे. हा ध्यान देऊ.
अहो ती मला राणा म्हणूनच घ्यायला तयार नाही की हो. ते सारखी हाकलून लावते की मला. अरे मग तू पटवून दे तिला. कसं पटवायला बोलायला पाहिजे की हो. ही बाई बोलतच नाही, सारखं तिला चालू असते, तू राणा नाही राणा नाही राणा नाही. श्रीपती, हा तू इथं काय करायलाय? ते- चल बाहेरची कामं करत चल. ए बाबा, तू जरा हळू बोल, इथली माणसं माहिती आहेत ना ग. ठीक आहे, हे बघा, हे ते कटकटी बाई बरोबर मला जमणार नाही बघा. जमल जमल, तू फक्त दारू प्यायचं बंद कर. राणा कधीच दारू प्यायचा नाही. तू चुकून जरी तिच्या समोर दारू पिऊन गेलास का नाही, तर ती तुला कधीच राणा मानणार नाही. तुला मी पैसे कशाचे देणार आहे माहिती आहे ना बघ. ही बाई लई कडक बघा. हे असलं बायको कधी असतं का? माझी पहिली बायको बघा. हो लई भारी होती, एकदम सीधी साधी, जे सांगाल ती ऐकायची, एकदम गुणाची बाई होती. असलं बायको कधी असतं का? 1 मिनिट, मी तुझी कोणीही नाही हा. हे जरा बोलायचं होतं. काही गरज नाहीये. ते नवरा म्हणून बोलायचं. 1 मिनिट, खबरदार स्वतःला माझा नवरा म्हणून घेतलंस तर. पोलिसात तक्रार करी ना जास्त नाटकं केलीस तर. जाऊ बाई, पोलीस कशाला? उग नाही ते विचार मनात आणू नका. हे बघा, हे असं असतंय माझी बायको. हे मला नाही राहायचं इथं. ठीक आहे, जा. आम्हाला काय फरक पडत नाही. तसं बी तुम्ही दोघांनी मिळून वातच आणलाय आम्हाला. चल निघ. करत जातो मी. अरे जा र, सांगितलं ना काय फरक पडत नाही. आमचं आम्ही बघून घेतो. तो तुझ्यामुळे आमच्या घरात पोलीस यायला नकत. चल निघ. जाता. अंजली, अगं काय झालं? काय गडबड चालली आहे तुझी? मी तुम्हाला किती वेळा सांगितलं तो माणूस राणाजी नाहीये म्हणून, तरी तुम्हाला काही पटत नाही. अव राणादा नाही तर मग कोण आहे? राणाजींसारखा दिसणारा कोणीतरी भामटाय. अंजली, असं बोलू नगस ग. 2 वर्षानं पोर घरला आले, त्याला मार लागलाय म्हणून जरा बदल झालाय, एवढंच. अहो होय, उशीर लागणारच की त्याला सुधरायला. सुधरायच्या पलीकडची केस आहे ती. आणि सुधरू नाही तर न सुधरू, तो माणूस राणाजी नाहीये. असं नग बोलूस, त्याला जरा येळ दे की. मी एक ना एक दिवस नक्की पटवून देईन तुम्हाला, बघा. बरं, त्याला न्याहारी नेऊन दे. नाही नाही, मी नाही. अंजली, उगा हटवादीपणा करू नगस. हे बघ, तू न्याहारी नाही नेऊन दिलीस तर मी तुझ्या संगत बोलणार नाही बघ. गोदाक्का, तू माझा काय संबंध? मी का नेऊन देऊ? कारण तू अंजली आणि तो राणा आहे म्हणून. नाही, मी नाही नेऊन देणार. अंजली, अहो न्याहारी नेऊन दे. धर. श्रीपती दादा, हा वहिनी. तो माणूस कुठे? कोण माणूस? तोच जो आपल्या घरात घुसलाय तो. अहो वहिनी, राणादा म्हणा की. तो राणाजी नाहीये. काय? आहे कुठे तो? राणादा तर आत्ताच बाहेर गेलाय. बरं झालं, कायमचा गेला ना तर चांगलं होईल. राणादा, थांब. राणादा, अगदी देवासारखा आलास बघ. अरे सकाळपासून 10 बायकांच्या शिव्या खाल्या. गरीब माणसा जन्म याच कामासाठी झालाय वाटतं. बघा तेव्हा गाजू असतं आपल्यावर. अहो आता काय पर्याय नाही म्हणायचं आणि खपून घ्यायचं. ते किडनीचा पट्टा निघालाय आणि बायकाचा तोंडपट्टा सुरू झालाय. राणा बसून द्या की तेवढा.
हो राणा काय झालं? गिरणीचा पट्टा म्हणलो मी, बसून द्या की तेवढा. इकडं माझी सकाळ खराब झाल्या म्हणून मी तुझ्याकडे आलो, तर तू तुझ्या तोंडाचा पट्टा सुरू केलास की रे? काय झालं सकाळ खराब व्हायला? काय नाही झालं ते विचार. काय? सकाळ सकाळ बायकोनं तोंडावर पाणी मारून ठेवलं. असं कधी कुठं असतं काय? अहो राणा असं कुठे नसतंय, पण बायकांचा काय भरोसा नाही हो. हा पण दुसऱ्या बायकांसाठी अंजली वहिनी तशा नाहीत बघा. काय तशा नाहीत? अरे अंजलीबाईने तोंडावर पाणी मारून ठेवले मला. लई समजवलं रे त्यासनी, पण काय समजून घेईना झाले त्या. बस झाला आता, मला लई वैताग आलाय. अहो राणादा येतोय वैताग कधी कधी. बघ ते नाही राणादा, ही बॅग कशाला घेऊन आलाय सा? ते घर सोडून आलोय मी. राणादा तू असं वागलास तर कसं होईल? हा घर सोडलं तर सगळा प्लॅन फेल जाईल बघ. तू आता राणा नाही, राजासारखा विचार कर, राजासारखा. त्याची काय बी गरज नाही. हो बाजूला, मी ठरवलंय मी माझ्या मनासारखंच करणार आहे. राहिला प्रश्न प्लॅनचा, तर तुमच्या लाडक्या वहिनी आणि माननीय परेश पाटील मला घ्यायला येणारच. माझ्याशिवाय त्यासनी दुसरा आसराच नाही. हा एक मैं और एक तू दोनों मिले ओय! इस तरह. काय लावणीचा फड आहे वय घरात गाणं म्हणायला? लावणी नाही गाणं. हा तेच ते. तर शांत बस, साहेबांचा डोस आधीच फिरलंय. काय काय ते? काय म्हणला? अगं काय नाही, ते राजा घरात हाय काय डोसकं फिरवायला ते असं विचारा. नाही, साहेबांनी राजाला हाकलून दिलं. काय सांगायला? होय, लईच नाटकं वाढली रे त्याची. आणि साहेबांना काय बाय बोलू लागला. काय बाय बोलू लागला? अपमान केला काय त्यानं? हा? का दोन हाणल्या का ना खाली? हा त्याची एवढी हिंमत. मग केलं काय त्यानं? साहेब लई समजून सांगाल त्या, पण ऐकूनच झालता. ह्यो त्याचा गुणच आहे, अवगुण म्हण फार फार तर. मग काय आहे, सरळ काय सांगायला गेलं की नाही वाकड्या चिरायची सवय जा त्याला. मग पुढं साहेबांवर आवाज वाढवला. हे नेहमीच आहे का त्याचं? मग पुढं त्यानं धमक्या दिल्या. अगं ते सांगू तुला मी. बस. काय गाण्याच्या भेंड्या खेळालाय काय? आधीच आम्हाला वाद आलाय, त्यात तुम्ही दोघं भर पाडू नका, आत्ताच सांगतो. तायडे, तू त्याला खरंच घरातनं बाहेर काढलास? होय, काय उपयोग नाही त्याचा. एक काम धड करत नव्हता त्यो. अगं तसं नाही आहे, अगं तायडे. तसंच आहे. मी सांगतोय ते आई तसं नाही आहे. हे बघ, तोच तुझा आता शेवटचा आधार आहे. ते हाय जरा डोक्यानं चक्र, मला मान्य आहे की, पण तुला ही सगळी प्रॉपर्टी तोच नावावर करून देईल, नाहीतर हातातलं सगळं हिसकावून घेईल. काय? आमच्या हातनं त्यो हिसकावून घेणार? पप्पे तू काय बडबडायलास, जरा कळतंय तुला? मी काय बडबडायला की नाही चांगलंच मला कळतंय. हा, पण तुला कसं झालंय समजा इसकटून सांगायला लागते अलीकडे. तो इथं वाड्यात राहण्यातच फायदा आहे. गावातली लोक त्याला आता राणा समजायला लागलेत. त्यानं जर काय स्कीम केली तर तुझी वरात आहेच बघ गावात. आधीच गावातली लोक तुझ्यावर खार खाऊन आहेत, आणि हे जर त्याला कळलं की नाही तर नागाचा फणा काढूनच येतोय बघतो. साहेब यो काय तर डेंजरस सांगायलाय. काय डेंजर सांगत नाही आम्ही, जे काय की नाही ते खरं सांगायला लागले. सांगायला काय आलतो आणि काहीतरी वेगळंच ऐकायला लागले. तायडे माझं जरा ऐक, त्याला परत वाड्यात बोलू, आपल्या सगळ्यांचा फायदा आहे. तू म्हणतोयस त्यात बी पॉइंट आहे. हा, जा ना आण त्याला परत. ते पण मीच करायचं काय? हा मग तूच करायला पाहिजे का आता आम्ही जाऊन आणायचं त्याला? होय बाई, आणतो बाई आणतो.